वांग्याची भाजी सगळेच बनवतात, पण एकदा या पद्धतीने बनवून बघा, एक सोडून 2 चपात्या खाल एवढी टेस्टी आणि रुचकर आहे. तर मार्केटमधून आणतानाच अशी गावठी वांगी आणायची, त्यांची मागची अर्धी देठं काढायची, 4 भाग करायचे आणि पाण्याने स्वच्छ धुवायचे. आता वांगी ही 2 ते 3 प्रकारची भेटतात. तर ही अशी वांगी आणि एक पांढऱ्या कलरची जी वांगी असतात ती गावठी आणि काटेरी वांगी असतात. तर ती चवीला खूप छान लागतात. आता त्यासाठी मिक्सर जारमध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे, त्यानंतर इथे खोबऱ्याचे काप करून घ्यायचे. खोबरं हे बेतानेच घालायचं, थोडंसंच घालायचं आहे. मिक्सरला फिरवून घ्यायचं, अगदी असं बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर इथे 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घ्यायचे, थोडी कोथिंबीर चिरून घ्यायची आहे, ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आता त्यामध्ये बघा आपल्याला हे जे वाटलेलं वाटण आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता भरल्या वांग्याची भाजी काळ्या वाटणाची आपण भरपूर वेळा बनवतो, पण नेहमीची ती चव खायचा कंटाळा येतो. मग तर कधीतरी वेगळी अशी चव हवी असती, त्यावेळेला तुम्ही ही वांग्याची भाजी बनवू शकता. त्यामध्ये भरपूर सारे मसाले टाकायचे. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, धना पावडर 1 ते 1.5 चमचा टाकायची आहे. त्याचसोबत रेग्युलरचा जो काळा मसाला आहे तो पण 1 ते 1.5 चमचा टाकायचा. लाल तिखट 1.5 चमचा टाकायचा आहे. सगळे मसाले टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, शेंगदाण्याचं कूट 2 ते 3 चमचे टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं मिक्स केल्याने चव एकसारखी लागते, कुठेही मिठाचं प्रमाण कमी जास्त होत नाही. त्यानंतर वांग्यामध्ये असा मसाला भरून घ्यायचा आहे. आता इथे मी 4 वांगी घेतलेले आहेत, त्या वांग्यामध्ये असा भरून मसाला असा भरायचा आहे. पूर्णपणे दाबून असा भरल्यानंतर वांगे चवीला खूप छान होतात. आता इथे तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करायचे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा. त्यानंतर एक कढई तापायला ठेवायची, 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, गॅसची फ्लेम कमी करायची. त्यामध्ये पुन्हा तुम्ही मसाले ॲड करू शकता. थोडंसं लाल तिखट, हळद पावडर, जिरी मोहरी टाकायची अर्धा चमचा. छान फोडणी देऊन घ्यायची आणि नंतर ते उरलेलं वाटण ह्याच्यामध्ये पूर्णपणे परतून घ्यायचं. कांदा मसाले घातलेलं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर वांगी अशीच टाकायची. बरेच जण काय करतात, वांगी तेलामध्ये परतून घेतात, मग बऱ्याच वेळेला वांगी शिजत नाहीत. तुम्ही अशीच टाकायची आहे. नंतर लागतनुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. झाकण ठेवायचं. उकळी आल्यानंतर वांगं पटकन शिजलं जातं बघा, आणि एवढी छान तरी येते, मिळून येतं आणि एवढं चविष्ट असं हे मसाला वांगं तयार होतं. तुम्ही चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करू शकता. एवढं टेस्टी आणि रुचकर लागतं. तर 100% बघितल्यावर तुम्ही अशाच पद्धतीने करणार आणि अशी ही वांग्याची भाजी खाऊन घरचे सुद्धा जाम खुश होतील आणि परत परत बोलतील की अशीच बनव, एवढी टेस्टी लागते बघा. बऱ्याच वेळेला आपण काळ्या वाटणाची भाजी बनवतो, पण नेहमीची ती चव खायचा कंटाळा येतो आणि मग वांगीच खायचा कंटाळा येतो. त्यावेळेला तुम्ही अशा रीतीने करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.